श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला खूप महत्त्व आहे. वर्षातून 12 अमावस्या असतात. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटले जाते. मौनी अमावस्या ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आणि मोठी मानली जाते. या मौनी अमावस्येला स्नान आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते. मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य पिंडदान देखील केले जाते. या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने 3 पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. तसेच त्यांचे आशीर्वाद हे आपल्या मुलांना देखील प्राप्त होतात, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. या मौनी अमावस्येला मौन साधना केली जाते. मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभफळ प्राप्त होते. आपण सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी वाद विवाद क्लेश हे कोणाशीही करू नये. जास्तीत जास्त शांत राहावा, जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते प्राप्त होत असते. अशा या मौनी अमावस्येचा प्रारंभ 17 जानेवारीला रात्री 12:03 होणार आहेत आणि समाप्ती 18 जानेवारीला रात्री 1:21 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी ही मौनी अमावस्या असणार आहे. धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. रविवारी या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, कर्जमुक्ती होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून मानले जाते. त्याचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे, म्हणून अनेक धार्मिक विधींमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो. या नारळावरचे बाह्य कवच हे संरक्षण दर्शवतं आणि आतील पांढरा भाग हे आंतरिक शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या. या 3 गोष्टी माणसासाठी वरदान म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो. आणि ही मौनी अमावस्या तिथी देखील भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजेच शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असं देखील म्हटलं जातं. आणि याच कारणामुळे नारळाला शुभ मानले जाते. म्हणून अमावस्येच्या दिवशी या नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते.
आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे आई मुलांची असेल, पती पत्नीची असेल किंवा घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट तुमची मुलं ऐकत नसेल किंवा घरातली मुलं ही वाईट व्यसनी लागलेली असेल किंवा घरावर सतत संकट, अडचणी, अडथळे येत असेल, सतत पैशांच्या अडचणी घरात येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरातल्या सदस्यांची प्रगती होत नसेल, त्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे, म्हणून अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावूनच या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर नारळ हा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर उभं राहायचं आहे. नारळावरती तुम्हाला 5, 7 किंवा 9 या संख्येमध्ये कापूर वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केला की जोपर्यंत कापूर वड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. याला कर्पूर होम असे म्हटले जाते आणि अमावस्येच्या दिवशी असा कर्पूर होम आपल्या घरात करायला खूप जास्त महत्त्व आहे. ज्या पण घरामध्ये अमावस्येच्या दिवशी असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे नष्ट होतात आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. त्या घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात. ज्या प्रकारे कापूर जळाल्यानंतरनं कापुराचा अंशही शिल्लक राहत नाही, तसेच घरात सुद्धा जे काही दोष आहेत तर त्याचा अंश हा शिल्लक राहत नाही. म्हणून असा कर्पूर होम दर अमावस्येला आपल्या घरात अवश्य करावा. आता हा कापूर जळून झाल्यानंतर तो नारळ तसाच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखादा खड्डा करून तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे. किंवा बघा, नारळ जर फुटला नाही, त्याला तडा गेला नाही, तर तसाच पिशवीमध्ये घालून राहू द्या. पुढच्या अमावस्येला पुन्हा त्यावरती तुम्ही कापूर वड्या ठेवून असा कर्पूर होम जो आहे तो तुमच्या घरामध्ये करू शकता. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचा आहे आणि शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30, 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात, कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. आता ज्यांना शक्य नाही त्यांनी 12पर्यंत केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असेल, काहीतरी नजरबाधा किंवा करणीबाधा आपल्या घराला केलेली असेल, तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळामध्ये पाणी देखील असायला हवं असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचं आहे. त्रिशूळ जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचं शस्त्र आहे आणि म्हणून असा त्रिशूळ शेंदुराने त्या नारळावरती काढायचा आहे आणि हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा अशा ठिकाणी टाकून द्या की तो कुणी घेणार नाही, त्याचा कुणी पुन्हा वापर करणार नाही. म्हणून तुम्ही पुरून टाकलात तरीसुद्धा चालेल. तर असा एक नारळाचा उतारासुद्धा तुम्ही रविवारी या मौनी अमावस्येला अवश्य करू शकता.
आणि हा जो उपाय आहे तर हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, कष्ट, प्रयत्न करूनही जर तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित वार करत आहे किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल, शत्रूमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील, तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर एक मूठभर काळे उडीद जे असतात तर ते तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाचं मंदिर नसेल तर मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या दोन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत. नारळ फोडायचा नाही, फक्त हा नारळ आणि काळे उडीद जे आहेत तर तिथे तुम्हाला जाऊन अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. जो पण व्यक्ती मौनी अमावस्येला हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकही शत्रू हा उरत नाही. शत्रू त्रास, शत्रुदोष हा नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर हे असे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या मौनी अमावस्येला करायचे आहेत. मौनी अमावस्येला आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि अमावस्येचा दिवस असा आहे जो महिन्यातून एकदाच येतो. या दिवशी आपण जे काही आपल्या आयुष्यात असणारे दोष, नकारात्मकता, अडचणी दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.